Greetings to you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. प्रभू येशूच्या महान सामर्थी नावामध्ये आशीर्वादित नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. We are glad to be with you again this time. आणि या वेळेला पुन्हा आपल्या सोबत एकत्र येऊन आम्हाला आनंद होत आहे. Let's read scripture portion from Leviticus 26th chapter verse 6. आणि आपण लेवियाच्या पुस्तकातून त्याचा 26वा अध्याय आणि त्याचे 26वे वचन आपण वाचणार आहोत. The Lord says here, "And I will give peace in the land, and ye shall lie down, and none shall make you afraid." 26:6. आणि 26 याचा लेवी याचा 26 आणि त्याचं 6वं वचन आपण वाचणार आहोत. मी तुमच्या देशात शांतता देईन व तुम्ही निजाल तेव्हा तुम्हा कोणापासून भय प्राप्त होणार नाही. मी देशातून दुष्ट पशु नाही तसे करीन आणि तुमच्या देशात तरवार चालणार नाही. Beloved, here we read about God's promise that He will bring peace in the land. आणि आपण इथं प्रियांनो आपण बघतो की देवाचं एक अभिवचन आहे की तो आपल्या भूमीवर शांती देईल. When you lie down, you will not fear. आणि तो म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही निजाल त्यावेळेस तुम्हाला भीती वाटणार When नाही. you go out, you will not fear. जेव्हा तुम्ही बाहेर जाल त्यावेळेस तुम्हाला भीती वाटणार नाही. When you walk, you will not fear. जेव्हा तुम्ही चालाल तेव्हा तुम्हाला भीती वाटणार नाही. Now, throughout the world, people are gripped with fear. आणि आपण बघतो की संपूर्ण जगामध्ये लोक ही भीतीने भरलेली आहेत. Fear of death, मरणाची भीती fear of pestilence, आणि मरीची भीती, fear of corona, कोरोनाची भीती, and then fear of monsoon, आणि पावसाची भीती, fear of floods. पुराची भीती. Everywhere people are gripped with fear. प्रत्येक ठिकाणी लोक भीतीने ग्रासलेली आहेत. How can we come out of this fear? मग या भीतीतून आपण नेमकं बाहेर कसं यावं? It's only the Lord who can make this and then deliver us from this fear. तर हे फक्त परमेश्वरच करू शकतो आणि तोच आपल्याला या भीतीतून बाहेर काढू शकतो. God can deliver us from fear. परमेश्वर आपल्याला त्या भीतीतून बाहेर काढू शकतो. You know, same chapter, 26th chapter. आणि या 26व्या अध्यायामध्ये And then it says in verse 2, आणि त्याच्या दुसऱ्या वचनात म्हटलंय, "Ye shall keep my commandments." तुम्ही माझे शाब्बात पाळावे. So God commands us to keep His commandments. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या आज्ञा पाळाव्या. By keeping His commandments, we definitely come out of fear because we are keeping not man's commandment, God's rules. देवाच्या आज्ञा पाळल्याने आपण त्या भीतीतून बाहेर येऊ शकतो, कारण आपण कुठल्या मनुष्याच्या नाही तर देवाच्या आज्ञा पाळतो. Verse 3 says, तिसरं वचन म्हणतं, "If we walk in my statutes and keep my commandments and do them." तुम्ही माझ्या विधीप्रमाणे चालला आणि माझ्या आज्ञा पाळून त्यामध्ये वर्तला. It's not only keeping commandment, आणि हे केवळ फक्त आज्ञा पालनापुरतच नाही, but walking according to statutes. तर देवाच्या विधीप्रमाणे चालणं सुद्धा आहे. When you keep commandments and when you walk according to His word, जेव्हा तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता आणि त्याच्या शब्दाप्रमाणे आचरण करता, we will overcome all our problems, fears, and then God will give us peace in the land, peace at home, peace everywhere. आणि त्यावेळेला परमेश्वर आपल्यावर त्याची शांती ओतेल, आपल्या भूमीवर त्याची शांती ओतेल, आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याची शांती येईल. Many people are worrying how long we have to face this corona. आणि बऱ्याच लोकांना ही काळजी आहे की आणखीन किती काळ हा कोरोना चालणार, How long we will have to go through this pandemic. आणि या महामारीमध्ये आपल्याला आणखीन किती काळ जावं लागेल, How long we have to suffer like this. आणि किती काळ अजून हा त्रास आपल्याला भोगावा लागेल. Beloved, when we turn to the word of God, प्रियांनो, ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळतो, word of God makes us prosperous. देवाचं वचन आपल्याला समृद्धी देतं. If you read from Joshua 1st chapter verse 8, जर तुम्ही यहोशुआचं पुस्तक पहिला अध्याय 8वं वचन वाचलं, there God commands Joshua, आणि तिथे देवाने यहोशुआला आज्ञा केली, Joshua, if you want to be successful, आणि त्याला म्हटला की यहोशुआ, जर तुला यशस्वी व्हायचं आहे, Joshua, if you want to be prosperous, आणि जर तुला समृद्ध व्हायचं आहे, only one thing you have to do, that is meditate on the word of God day and night. तर एकच गोष्ट तुला करायची आहे, ती म्हणजे देवाचे वचन रात्रंदिवस त्याचं
पालन कर and walk according to the word of God. आणि त्याप्रमाणे तुझं आचरण असू दे. Do we have Bibles in our home? आपल्या घरामध्ये आज पवित्र शास्त्र आहेत का? So if we have Bibles in our home, जर आपल्या घरामध्ये पवित्र शास्त्र आहे we have to open the scripture and read and meditate. तर आपल्याला ते उघडण्याची गरज आहे, वाचण्याची गरज आहे. Some people use it as a pillow in the night thinking that they will be away from the bad dreams. आणि काही लोक आपल्या उशाजवळ ते घेऊन झोपतात या विचाराने की रात्री वाईट स्वप्न आम्हाला त्यातून पडणार नाही. They think no evil will come near to us. आणि त्यांना असं वाटतं की दुष्टता आमच्या जवळ येईल. But beloved, पण प्रियांनो, Bible has to go inside of us. पवित्र शास्त्र आपल्या आतपर्यंत उतरलं पाहिजे. It says in 119th Psalm, आणि 119व्या स्तोत्रामध्ये म्हटलंय, how can a young man cleanse his way? आणि तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल? 119th verse says only by keeping your word. तर 119व स्तोत्र आणि त्याचं 9व वचन सांगतं तर केवळ देवाचं वचन पाळल्याने. And then 119th Psalm 11th verse and 18th word says where to keep this word. This word should not be under your pillow, but this word need to be in your heart. आणि 119व्या स्तोत्राचं 11वं आणि 18वं वचन सांगतं ते वचन कुठं ठेवावं तर उशी खाली नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये ते उतरलं पाहिजे. When the word of God comes into you, you will be safe and all your fears will be drawn out. आणि ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या आतमध्ये उतरेल त्यावेळेस तुम्ही सुरक्षित व्हाल आणि सर्व तुमची भीती त्यापासून निघून जाईल. May God bless us, help us to read the scripture daily, every day. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला मदत करो की प्रत्येक दिवशी आपण त्याचं वचन वाचू. I've seen some people saying opening Bible whenever they have bad dreams and then bad nights. आणि मी पुष्कळशा लोकांना पाहिलेलं आहे की ज्यावेळेस त्यांना रात्रीचे भयानक स्वप्न पडतात त्यावेळेस रात्रीचे पवित्र शास्त्र उघडून बसतात. If they don't have good sleep, then next day they will open the Bible as if they are opening the Bible of magic. आणि जर त्यांना रात्रीची नीट झोप लागली नाही तर दुसऱ्या दिवशी पवित्र शास्त्र उघडून बसतात जसं काय पवित्र शास्त्र हे जादूचं पुस्तक आहे. Word of God is not a magic. आणि देवाचं वचन हे काय जादू नाही. Word of God, when the word of God enters into your life and my life, it brings a change and transformation. आणि जेव्हा देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये उतरतं त्यावेळेस ते आपल्याला रूपांतरित करतं आणि आपल्यामध्ये तो बदल घडतो. And then you will enjoy the peace of God. आणि त्यावेळेला देवाची शांती आपल्यामध्ये उतरते. Then verse 4 says, चौथं वचन म्हणतं, it says in 26 of Leviticus and verse 4. लेवियाचा 26वा अध्याय आणि चौथं वचन. It says, I will give you rain in due season. तर योग्य काळी तुम्हाकरिता मी पर्जन्यवृष्टी करीन. And the land shall yield her increase. जमीन आपला उपज देईल. And the trees of the field shall yield their fruit. व मळ्यातील वृक्ष आपापली फळे देतील. What a wonderful promise God gives. आणि किती सुंदर असं अभिवचन देवाने दिलेलं आहे. God will give you rain in the right time. परमेश्वर योग्य काळामध्ये आपल्याला पाऊस देतो. In due season. आणि त्या योग्य वेळेमध्ये. And whatever we need, that much only He will give. आणि जितके आपल्याला गरज आहे तितकंच तो देणार आहे. Otherwise, it is either floods or it is either famine. नाहीतर मग त्या ठिकाणी एक तर दुष्काळ तरी असेल नाहीतर पूर तरी आलेला असेल. Today, God tightens nature that He may speak to each of us. आणि म्हणून परमेश्वर आज त्या ठिकाणी त्या चरित्र त्याचं तसं आहे की तो आज आपण प्रत्येकाशी बोलावं त्याने. Whenever we see the nature, आणि ज्या वेळेला आपण त्या निसर्गाकडे पाहतो, we have to learn lesson from the nature also. तर आपल्याला या निसर्गाकडून सुद्धा धडा घेण्याची गरज आहे. Because God speaks through His word. कारण परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे बोलतो. If we don't read the word, if we don't take time to study the scripture, आणि जर आपण देवाचं वचन वाचत नाही, देवाचं वचन शिकण्यासाठी वेळ देत नाही, and then God speaks through our circumstances. तर परमेश्वर आपल्या परिस्थितींद्वारे आपल्याशी बोलतो. For example, in Haggai 1st chapter verse 6. आणि आज जर उदाहरणार्थ बघायचं झालं तर हग्गाईचा पहिला अध्याय 6वं वचन. What is happening? काय होत आहे? There God is tightening the situation of the people. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वर आणि लोकांची जी परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी
कडक गेलेली You आहे. know, that land also is a land of agriculture. आणि आपण बघतो ती जी भूमी आहे ती सुद्धा शेतीची भूमी आहे. So what God is doing? आणि मग इथं काय होतंय, Bible says, पवित्र शास्त्र म्हणतं, you have sown much but you have reaped only little. आणि तुम्ही तुमच्याकडे खूप काही आहे पण तुम्ही थोडकं त्यातलं मिळवता. You are sowing maybe 10 sacks but you are getting only 2 sacks. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण तुमच्या हातात थोडं लागतं You are getting only little. आणि थोडकं तुमच्या हातामध्ये मिळतं. Some people say, I work day also, I work night also, but whatever I am doing, whatever I am getting is very less and that is not sufficient for our need. आणि काही लोक म्हणतात की दिवस रात्र मी काम करत असतो, मी काबाड कष्ट करत असतो, तरी सुद्धा आमच्या दैनंदिन गरजेसाठी ते पुरत नाही. No, your struggle and then your efforts to come up may not help you. आणि तुमचे प्रयत्न किंवा त्या ठिकाणी तुमच्या ज्या अडचणी आहेत ते तुम्हाला मदत करणार नाही. But if God blesses you, पण जर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतो definitely you will come up. तर तुम्ही निश्चित त्यातून वर याल. Are you struggling with problems? आज तुमच्याकडे समस्या आहेत का? Are you struggling with financial situations? आणि आज आर्थिक परिस्थिती गंभीर आहे का? Very difficult situation and tough situation. आणि परिस्थिती खरोखर बिकट होत चाललेली आहे The का? Lord says, परमेश्वर म्हणतो He will definitely bless you. तो तुम्हाला निश्चित आशीर्वादित करेल. He will give you peace in the land. तो तुमच्या भूमीमध्ये आहे त्या ठिकाणी शांतता देईल. And He will give you rain in the right season. आणि योग्य वेळेमध्ये तो पाऊस सुद्धा देईल. He will increase your field fruit and fruit of the trees. आणि तो आपल्या मळ्यांमधल्या फळांना सुद्धा आशीर्वादित करेल. He will do everything. तो सगळं काही करेल. But the condition is, पण अट ही आहे, respect the word of God. देवाच्या वचनाचा सन्मान करणे, Take time to read the word. देवाचं वचन वाचण्यासाठी वेळ घेणे, And then keep the word of God. आणि देवाचं वचन पाळणे, Walk according to the word of God. देवाच्या वचनाप्रमाणे चालणे. You will definitely see a great blessing in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निश्चित एक महान आशीर्वाद पाहाल. And may God help us to enjoy those blessings. आणि परमेश्वर आपल्याला मदत करो की हे सर्व आशीर्वादाचा आनंद आपण घेऊ. Now let's go again to 26th chapter of Leviticus verse 6. आणि पुन्हा एकदा लेवी याचा 26वा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनाकडे It आपण says, जाऊ. and I will give peace in the land, आणि तो म्हणतो, मी तुमच्या देशात शांतता देईन and you shall lie down, आणि तुम्ही निजाल, and none shall make you afraid. तेव्हा तुम्हाला कोणापासून भय प्राप्त होणार नाही. Now verse 7. 7वं वचन. Maybe some people are afraid of their enemies. आणि काही लोकांना आपल्या शत्रूची भीती वाटत It असेल. says, and ye shall chase your enemies, and they shall fall before you by the sword. तुम्ही आपल्या शत्रूस पळून लावाल, ते तुमच्या पुढे तरवारीने पडतील. So God's hand is definitely upon us. परमेश्वराचा हात निश्चित आपल्यावर आहे. It says in next verse, पुढच्या वचनात म्हटलंय, 8th verse, and 5 of you shall chase, and 100 of you shall chase 10,000 to fight. तुमच्यातले 5 असामी 100ला, 100 असामी 10,000ला पळून लावतील. Why? का? Verse 9. 9वं वचन. For I will have respect unto you, मी तुम्हावर कृपादृष्टी करेन, and I will make you fruitful and multiply you, तुम्हास फलद्रूप व बहुगुणित करीन, and establish my covenant with you. व तुमच्याशी केलेला माझा करार पूर्ण करीन. What a great God we have. आणि किती महान देव आपला आहे. A God who seeks covenant with a ordinary human being. आणि एक असा देव जो साधारण व्यक्तीबरोबर करार करू इच्छितो. He is coming in a equal plane to come to your level and my level and to make a covenant and then say that I am going to do greater things for your life. आणि तो तुमच्या आणि माझ्या खालच्या पातळीला, आपल्या पातळीला येऊन तो आपल्या बरोबर त्या ठिकाणी करार करण्याचा प्रयत्न करतो. That is the beauty of God of the Bible. आणि हेच पवित्र शास्त्रातील देवाची सौंदर्य आहे. He will come down to you. तो तुमच्याकडे खाली उतरून He येतो. will come down to my level.
तो माझ्या पातळीला खाली उतरून येतो He will make a covenant with us. आणि तो आपल्या बरोबर एक करार करतो And then He will lead us. आणि मग तो आपल्याला चालवतो. You know, marriage, husband and wife make covenants. आणि आपण बघतो लग्नामध्ये पती आणि पत्नी किंवा वर आणि वधू करार करतात They exchange their oaths. आणि ते एकमेकांना शपथांची अदलाबदली देतात And they have to live up to it. आणि त्यांना शेवटपर्यंत त्यानुसार चालावं लागतं. But here we see that definitely God calls us for a covenant. पण इथे आपण निश्चित बघतो की परमेश्वर एका करारानुसार आपल्याला बोलवत You know, आहे. many families have broken down and they don't have real blessing. आणि आपण बघतो की कितीतरी परिवार असे आहेत जे मोडलेले आहेत आणि खरोखर खरे आशीर्वाद त्यांच्यामध्ये नाही. Why? का? Because they don't keep their covenantal exchanges. कारण परमेश्वराबरोबर तो करार ते पाळत नाही. But our God, पण आपला देव it says in 1 Thessalonians, पहिले थेसलोनिकरास पत्रात म्हटलेलं आहे 5th chapter verse 23, 5वा अध्याय त्याचं 23व वचन, He is faithful. तो विश्वासू आहे. In 1 John, पहिले योहान 1st chapter, पहिला अध्याय verse 9, आणि 9वं वचन, He is faithful and just to forgive us. आणि तो विश्वासू आहे आणि तो विश्वासू योग्य आहे आपल्याला क्षमा करण्यासाठी. And then He will definitely blot out all our transgression. आणि आपले सर्व अपराध पाप तो धुवून काढे. What a great God. किती महान आपला If देव I आहे. make a mistake, nobody will forgive me. आणि जर मी काही चुकी केली तर मला कदाचित कोणी माफ करणार नाही. And then no person, no human being can forgive me. आणि एखाद्या वेळेस कुठला मनुष्य मला माफी देणार नाही. But God forgives us. पण परमेश्वर आपली क्षमा करतो. He wants to give peace in the family and in the land. आणि त्याला आपल्या कुटुंबामध्ये आपल्या जमिनीवर आपल्या भूमीवर शांतता द्यायची आहे. So let us make a covenant with the Lord. आणि म्हणून देवाबरोबर एक करार करूया. Come down to the Lord. परमेश्वराकडे उतरून या. Humble yourself. स्वतःला नम्र करा. Say, Lord, here we are. परमेश्वराला म्हणा, प्रभू आम्ही इथे आहोत. You are the creator. तू निर्माण करता You आहे. are the mighty God. तू महान सामर्थ्य देव आहे. We are just a dust before you. तुझ्या समोर आम्ही धुळीपेक्षा अधिक काही नाही. But as we are coming down to make a covenant, पण प्रभू जसा तू आमच्याकडे खाली उतरून आला करार करण्यासाठी, Jesus also said, I am making a new covenant with you. आणि येशूने सुद्धा म्हटलं की मी तुम्हासोबत एक नवा करार करत आहे. What covenant is that? कुठला करार आहे तो? A covenant of remission of sins, a covenant of blood and holy blood for your life and my life. आणि संतांच्या साक्षीने त्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या जीवनाबरोबर रक्ताने केलेला करार आहे. To make your life and my life a useful life, He is making a covenant with you and me. आणि तुमचं आणि माझं जीवन एक उपयोगी पात्र बनावं म्हणून तो आपल्यासोबत एक करार करतो. And then He definitely blesses us. आणि तो त्याच्याद्वारे आपल्याला आशीर्वादित करतो. Let's read 10th verse here. आणि या ठिकाणी 10वं वचन आपण वाचूया. It says, ते म्हणतं, And ye shall eat old store and bring forth the old because of the new. तुम्ही बहुत दिवस साठवलेले धान्य खाल व नवे धान्य आल्यावरही जुने बाहेर काढाल. Wonderful. Very nice. किती छान वचन आहे. Some people say we bring ration for 1 month, but within 15 days everything finishes. आणि काही लोक म्हणतात की आम्ही एका महिन्यासाठी राशन घेऊन येतो, धान्य घेऊन येतो, पण 15 दिवसामध्ये ते सगळं संपून जातं. Brother, please pray for us. आणि बंधू कृपा करून आमच्यासाठी प्रार्थना करा. Something is eating our blessing. आणि काहीतरी येऊन आमचे आशीर्वाद खाऊन जात आहे. Something is eating our ration. आणि कोणतरी येऊन आमचं धान्य खाऊन जात आहे. So pray for us, rebuke every evil forces. आणि म्हणून ते प्रत्येक दुष्टात्म्याच्या बंधनाने तुम्ही मोडून काढा. But here it says, म्हणून इथं देवाचं वचन the Lord म्हणतं, says, परमेश्वर म्हणतो, you shall eat the old store and bring forth the old because of the new. आणि वचन म्हणतं तुम्ही बहुत दिवस साठवून ठेवलेले धान्य खाल व नवे धान्य आल्यावरही जुने बाहेर काढाल. Hallelujah. Hallelujah. Now old is never finishing. It is continuing even though new ration has come. आणि इथं म्हटलेलं आहे की जुनं संपणार नाहीये भले त्या ठिकाणी नवीन आलं तरीही. Then when you started using new, still the old is there, and then it will not finish. It is always
blessing for your life. आणि जरी त्या ठिकाणी तुम्ही ते नवीन वापरायला जरी काढलं तरी सुद्धा ते जुनं त्या ठिकाणी संपणार नाही, ते त्या ठिकाणी असेल. Keep on coming up. You are removing, it is keep on coming up like oasis. आणि त्या ठिकाणी जर भले तुम्ही ते काढत असाल तरी सुद्धा ते येत राहील लाटांसारखं. That is the hand of God. आणि ह्याला परमेश्वराचा पराक्रमी हात म्हणतात. That is the hand of God. याला परमेश्वराचा हात म्हणतात. Do you want to see that hand of God? तुम्हाला बघायचा का तो परमेश्वराचा हात? Yes, definitely. He will give you when you receive Him. आणि निश्चित तो तुम्हाला देईल ज्यावेळी तुम्ही त्याला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकाराल. Tell to Jesus, come into my life. येशूला म्हणा, प्रभू माझ्या जीवनामध्ये ये. Come into our family. आमच्या कुटुंबामध्ये तू ये. Bring a change in our family. आमच्या कुटुंबामध्ये एक बदल तू आण. Lord, glorify your name through our family. आमच्या कुटुंबात तुझ्या नावाचा गौरव करून घे. What will happen? काय होईल? You will be still eating the old ration, though new is coming. आणि तुम्ही त्या ठिकाणी जुनं त्या ठिकाणी धान्य खात राहा आणि नवीन त्या ठिकाणी येत राहा. You will not only eat, but you will also share with others who are in need. आणि केवळ तुम्ही खाणारच नाही तर जे गरजेमध्ये आहे त्यांना पण त्यांची पण गरज तुम्ही पूर्ण कराल. Yeah, may God help us to be of that sort. आणि परमेश्वर आपल्याला मदत करू की आपण अशा प्रकारचे लोक बनू. God is going to use you to be blessing to someone. आणि परमेश्वर तुम्हाला वापरू की तुम्ही कोणासाठी तरी आशीर्वाद बनावं. In Genesis 12th chapter, आणि आपण बघतो उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये God is calling Abraham. परमेश्वराने अब्रामाला बोलवलं. And then why is calling? आणि तो का बोलवतो? Bible says there, पवित्र शास्त्र तिथे म्हणतं I will bless you and I will make you a blessing. आणि देवाचं वचन म्हणतं की मी तुला आशीर्वादित करील आणि त्याच्याद्वारे तुझ्याद्वारे इतर आशीर्वादित होतील. He will bless you and he will make a blessing for his glory. आणि तो तुम्हाला आशीर्वादित करेल आणि त्याच्या गौरवासाठी तुम्हाला आशीर्वाद बनवेल. We are having children with us. We all together we are big in number, but God never makes us lack anything. Instead, God enables us to give to others, those who are in need. आणि आपण बघत असाल या ठिकाणी आम्ही आमच्या लेकरांसोबत राहतो. आश्रमाचे लेकरं आहेत आणि तेवढं सगळं असताना परमेश्वराने कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता कधी आम्हाला पडू दिली नाही, तर आम्हाला इतरांसाठी सुद्धा आशीर्वाद बनवलं. God makes you as a person of blessing, and then you also in turn become blessing to others. आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला बदलून कोणासाठी तरी आशीर्वाद बनवेल. And then 11th verse says, 11 वचन म्हणतं, I will set my tabernacle among you, and my soul shall not abhor you. मी तुमच्यामध्ये आपला निवास करीन, माझ्या जीवाला तुमचा कंटाळा वाटणार नाही. What is that? काय आहे हे? He will set his tabernacle, means his presence among us. आणि इथं म्हटलेलं आहे की तो त्याचा निवास म्हणजे त्याचं सानिध्य आपल्यामध्ये आणेल. His presence is greater than anything in this world. आणि या जगामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा त्याचं सानिध्य हे खूप बहुमोल आहे. This is a consumeristic world, so people boast about purchasing this, purchasing that, purchasing car, purchasing house, purchasing so many things. Keep on purchasing. आणि आपण बघतो की हे जे जग आहे हे नाशवंत जग आहे, तरी सुद्धा लोक घर घे, गाडी घे, हे घे, ते घे, अशा अनेक गोष्टींची खरेदी करत असतात. And then they will be boasting about all those things. आणि या सर्व गोष्टींबद्दल ते घमंड बाळगतात. But here पण इथे we have to boast only about the presence of God. आपल्याला घमंड करायचंय तर देवाच्या सानिध्याबद्दल करायचंय. We may not have anything whatsoever of the world. आणि भले जगामध्ये माझ्याकडे दुसरं काहीही नसेल. We may not have big buildings. आणि एखाद्या वेळेस मोठ्या मोठ्या इमारती नसतील We माझ्याकडे. may not have big cars and vehicles and vans and all that. आणि माझ्याकडे एखाद्या वेळेस मोठ्या मोठ्या गाड्या नसतील. We have one thing. आपल्याकडे एक गोष्ट आहे. What is that? काय आहे ते? That is His presence. ते म्हणजे देवाचं सानिध्य. His presence is with me. त्याचं सानिध्य माझ्या सोबत आहे. When His presence is with me, ज्यावेळेस त्याचं सानिध्य माझ्या सोबत आहे, I don't lack anything. मला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. In Romans 8th chapter, रोमकरास पत्र त्याच्या 8व्या अध्यायामध्ये 8th chapter and verse 31, आणि 8वा अध्याय आणि त्याच्या 31व्या वचनात
it says, if God be for us, आणि तिथं असं म्हटलंय, जर परमेश्वर आपल्याला अनुकूल आहे who can be against तर us? आपल्याला प्रतिकूल कोण? Can corona be against me? मग काय कोरोना माझ्या विरोधात उभा राहू शकतो? Can any disease be against me? कुठला आजार माझ्या विरोधात उभा राहू शकतो? Can anything, any nakedness or poverty be against me? मग काय नग्नता किंवा त्या ठिकाणी गरिबी माझ्या विरोधात उभी राहू शकते? All these things may come on my way, आणि हे काय सगळ्या गोष्टी माझ्या मार्गात येतील, but they will be nullified, they will be destroyed. Only for destruction they are coming upon me. पण ते त्या ठिकाणी त्यांचा नाश होणार आहे, कारण त्यांचा नाश होण्यासाठीच ते माझ्या मार्गात आलेले आहे. His gracious hand is definitely upon me. आणि परमेश्वराचा कृपेचा हात माझ्यावर सदैव आहे. His presence is living within me. त्याचं सानिध्य माझ्या आतमध्ये राहतं. So when His presence is with me, आणि म्हणून जेव्हा देवाचं सानिध्य माझ्यामध्ये आहे, I'll not lack anything. मला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. The joy of the Lord will be your strength. आणि परमेश्वराचा आनंद तुमची ताकद बनेल. You will move on and glorify the name of God. आणि तुम्ही पुढे जाऊन परमेश्वराच्या नावाचं गौरव कराल. We want you to pray for us. आणि आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करावी. We daily, many times we fast and pray here. आणि कितीतरी दिवस आम्ही आठवड्यातून या ठिकाणी उपवास आणि प्रार्थना करतो. We fast with the children and children also pray together for your needs. आणि त्या ठिकाणी आम्ही लेकरांबरोबर उपवास करतो. लेकरं सुद्धा त्या सर्व गरजांसाठी प्रार्थना करत असतात. Any need you have, come tell, write to us. We will definitely pray for you. आणि कुठलीही गरज जर तुम्हाला असेल तर तुम्ही या आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. You will see the delivering hand of God. आणि तुम्ही बघाल की परमेश्वराचा हात तुम्हाला मुक्त करेल. You will see the Lord coming near to you and completely delivering you from every situation. आणि तुम्ही बघाल की परमेश्वर येऊन तुम्हाला त्या प्रत्येक परिस्थितीमधून मुक्त करेल. May God bless us and use us mightily for His glory. परमेश्वर त्याच्या गौरवासाठी आपल्याला महान रीतीने वापरू. May God bless you in whatever the situation you are. आणि कुठलीही परिस्थिती असू दे, परमेश्वर त्यामध्ये तुमच्या सोबत राहू. Are you suffering with sickness? तुम्ही तुमच्यामध्ये अशक्तपणा आहे? Are you suffering with any disease? कुठल्या आजाराने तुम्ही ग्रासलेले आहात? Are you saying, how long this disease will bother me, आणि Lord? तुम्ही अशी प्रार्थना करत असाल की प्रभू आणखीन किती काळ प्रभू हा आजार माझ्यावर सत्ता How गाजवेल? long this problem will continue in my life, आणि Lord? प्रभू हे समस्या आणखीन किती काळ माझ्या जीवनामध्ये चालतील? Invite Him right now. त्याला ह्याच वेळेस आमंत्रित करा. Tell to the Lord, Lord, come into my life. देवाला म्हणा, प्रभू माझ्या जीवनात ये. He will take care of every situation in your life. तुमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीचा ताबा घेईल. He will turn your situation. तो तुमची परिस्थिती बदलेल. He will change your situation. तो तुमची परिस्थिती बदलेल. You will start rejoicing and you will start glorifying the name of God. तुम्ही आनंद करायला लागाल आणि त्याच्या नावाला गौरव द्यायला लागाल. Every fear will run away from your life. प्रत्येक भीती तुमच्या जीवनातून निघून जाईल. Hallelujah. हालेलुया. May God be with you. God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करू. परमेश्वर तुमच्या सोबत राहू. If you are blessed, try to definitely subscribe this channel. आणि जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कृपा करून हे चॅनल सबस्क्राईब करा, Like it लाईक करा and then share it to others. आणि इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. You will see blessings flowing into your life. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद वाहताना तुम्ही पाहाल. Shall we close our eyes and look God in prayer? आपले डोळे आपण बंद करूया आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. God is going to touch you and make wonders in your life. परमेश्वर तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी करेल. Father, we thank you for this day. प्रभू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार Thank मानतो. you for giving us this time to hear your voice through your word, O Lord. आणि तुझ्या वचनातून प्रभू तुझी वाणी ऐकण्याची संधी दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. We pray that your name may be glorified in and through our lives, O आणि Lord. प्रभू आम्ही प्रार्थना करतो आमच्या जीवनातून जीवनाद्वारे परमेश्वर बाप्पा तुझ्या नावाचं गौरव हो. Those who are hearing this word, आणि जे कोणी हे वचन ऐकत आहे in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये touch them right now. याच वेळेस त्यांना स्पर्श कर Touch प्रभू. them right याच now. वेळेस त्यांना स्पर्श कर प्रभू. Glorify your name through their life. तुझ्या नावाचं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. Remove every problem in the name of प्रत्येक Jesus. समस्या त्या येशूच्या नावात त्यांच्यापासून दूर कर. We command any pestilence, any disease from their lives to depart right आणि now. प्रत्येक मरी प्रत्येक परिस्थिती परमेश्वर बाप्पा आम्ही येशूच्या नावात त्यांच्यापासून हाकलून लावत Let आहोत. there be peace
and joy following their lives and their families, O God. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू तुझी शांती आणि आनंद उतरून येऊ. Let there be peace running in their lives and then in their towns and then in their surroundings, O God. आणि प्रभू त्यांच्या राहत्या ठिकाणी त्यांच्या आजूबाजूच्या ठिकाणी त्यांच्या शहरा नगरामध्ये प्रभू तुझी शांती त्या ठिकाणी वाढव. We break every bondage in the name of Jesus. येशूच्या नावात आम्ही प्रत्येक बंधन मोडून काढतो प्रभू. We bind all the hindrances in the name of येशूच्या Jesus. नावात प्रत्येक अडखळणाला आम्ही बांधून टाकत आहोत. We pray that you may release your power and touch each one of us. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो की तुझं सामर्थ्य प्रभू तू ओत आणि आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. Glorify your name. तुझ्या नावाचं गौरव करून घे. Lift up your तुझं name. नाव प्रभू तू उंचावून घे. Touch them, bless their family. त्यांना स्पर्श कर प्रभू, त्यांच्या कुटुंबांना तू स्पर्श कर. We give all the glory to you. सर्व गौरव आम्ही तुला देतो. Have thine own way and glorify your name. तुझ्या मार्गात त्यांना चालव आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. In Jesus' name we offer this prayer, our Father. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐकू द्या. Amen. 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 Hallelujah.